समाजाला सत्य सांगायचे। हा काय नेमका काय ब्लॅकमेल करत होता? अध्यादेश मान्य झाला अध्यादेशाला। अध्यादेशाने काना मात्र वाचला आणि अध्यादेशामध्ये 16 फेब्रुवारीची तारीख आहे। हा अध्यादेश 16 आपण वाचा। मराठा समाजाला माझे हात जोडून पाया पडून कळकळीची विनंती आहे। 16 तारखेचा त्याच्यात लिहिलेलं आहे। हा अध्यादेश 16 तारीख 16 फेब्रुवारी त्या दिवशी किंवा त्यानंतर अंमलात येईल असं लिहिलेलं आहे, क्लिअर कट लिहिलेलं आहे। आणि मग यांनी दुसरी आंधारातून एक मागणी लावली, मी माग जातो। आता अध्यादेश घेतला, विजय झाला, फटाकडे वाजले, लोकांना आनंद झाला, आरक्षण मिळालं। पण आता गुलाल घ्यायला आझाद मैदानावर जायचा हळूच म्हणला होता। आणि हे कशासाठी? सरकारवर दबाव। काय याला साध्य करायचं होतं? याला एकच गोष्ट साध्य करायला होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथं यावा आणि मला गलासभर पाणी पाजावा, याच्यासाठी त्याचा सगळा अट्टहास चालू होता। यासाठी केला होता अट्टहास। जरांगे, हे सगळे पुरावे माझ्याकडे येतं, सगळे पुरावे माझे। तुझी ही जी चाललेली सगळी खटपट आहे, तुझी ही चालली ही फक्त श्रेयवादा करताय, स्वतःला मोठं म्हणून घेण्याकरताय। असंख्य पुरावे देऊ शकतो। आरक्षण कोण मागतो? तुम्ही सगळे समजदार माणसं। आरक्षण कोण मागतं? गरीब लोक आरक्षण मागत आहेत। हा, जेसीबीतून फुलं मागणारे लोक कुठून आले? जेसीबीचे फुलं? अरे एवढा हार, काय 50-50 मीटरचे हार कोण देतं पैसे? समाजाच्या आम्हाला कळत नाही का? एक कार्यक्रम घ्यायचा तर सप्ताह करायचा, तर आमचे नाकी 9 याच्यात सप्ताह करायला। आमचा जरांगेवर हा आक्षेप आहे, तुम्ही तुमचं पारदर्शकपणाचा नियम मोडला। तुम्ही पारदर्शकपणा करणार होते। तुम्ही नेहमी मानता मी समाजाला विचारल्याशिवाय काही करीत नाही, समाज माझा मायबाप आहे। हा, मी कायद्याचा अभ्यासक आहे, मी वाचतो, मी पाहतो, तपासून घेतो असं म्हणतो। मग माझा दुसरा सवाल त्यांना असा आहे की तुम्ही 10 तारखेला, आता 10 फेब्रुवारी जे उपोषणाला बसले, आता जे उपोषण चालू आहे, हे उपोषण करण्याकरता तुम्ही समाजाची मीटिंग घेतली का? आज जशी पुढचं ध्येय धोरण ठरवण्यासाठी समाज गोळा केलाय, आला नाही समाज, थोडे लोक आलेत। कुटीत समाज अंतरावलीला, कुटीत समाज आला होता अंतरावलीमध्ये त्या 14 तारखेच्या सभेला। लोक यायला 10 वाजताचा फोटो आहे माझ्याकडे असे बी व्हिडिओ येते याचे। तुम्हाला काय लाज आहे का नाही? 50 लोक गोळा करताय ना, तुम्हाला कसं काय उपोषण करू मी? हे जरांगेचे व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ नाही ऑडिओ रेकॉर्डिंग त्याचे आहेत। जरांगे, माझा दुसरा प्रश्न आहे, मी बोलणारच नाही त्याला, जरांगे पाटील म्हणणार नाही, मला मारून टाका। त्याला मारायचं ना, अरे काही काला मारलेलं याच्या आधी खरं बोलले म्हणून काय मला मारलं का? पण मी खरंच बोलणार। जरांगेला जरांग्या हे मी नाही म्हणत। ज्याचं घर उद्ध्वस्त केलं, वामन वाळेकर, परशुराम खुने, रवी पाटील आणि अजून एक जण आहे, या 4 जणांचं घर बर्बादीने केलं। त्याच्या या दोघांच्या वडिलांचे व्हिडिओ येतात, जरांगे भयकितो, जरांगे फशितो। हे व्हिडिओ समाज माध्यमावर उपलब्ध आहेत। एका शेतकरी रडतोय, तो जरांगेवानी खोटा रडत नाही तो। वामन, तुम्ही नीट पहा व्हिडिओ। त्या वामनराव वाळेकरांच्या डोळ्यात जे अश्रू आलेले आहेत ते दुःखाचे अश्रू येतं, आणि याचे अश्रू मगरीचे अश्रू येतं, नक्राश्रू ज्याला म्हणतात आमच्याकडं। आणि या जरांग्यांनी मराठ्यांची घरं उद्ध्वस्त केली।